अरे बस झालं की चंद्रकांतराव, आता ऑफिस टाइम संपला, आता एन्जॉयमेंटचा टाइम. बरोबर आहे, बरोबर आहे, एन्जॉयमेंट. अरे एन्जॉयमेंट कसली करताय? माझी बायको हॉस्पिटलला आहे, मला गेलं पाहिजे. नाही नाही नाही, ते काय विचारणार नाही. चला. अरे काय घेराव घालता का काय मला तुम्ही? आमची मागणी मान्य झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. अरे मागण्या मान्य करायला मी काय कंपनीचा सेट आहे? काय तरीच आपलं. चंद्या, अरे तुला मुलगी झाली, तुला साधी पार्टी नाही देते. पार्टी जाऊ दे हो, साधी बर्फी सुद्धा मिळेल नाही. अरे शिंत्र्या, गड्या बर्फी कसली खातोयस? काहीतरी आहे ग, गुलाबी मखमली असं भन्नाट झालं पाहिजे. अहो कुलकर्णी, आधीच डोक्याला ताप झाला आणि कसलं गुलाबी मखमली सुचते तुम्हाला? चला आज धमाल करूया. माझं ऐका यार, खरंच सांगतो, आज नको, आज मला हॉस्पिटलला पळायचे. पळणार? पोटात पेट्रोल गेल्याशिवाय पळणार? अरे अरे भाऊ माझा ऐका, आज नको, खरंच आज नको. नाही नाही आजच. अरे कर सो आज कर, मग होऊ दे ना आजच. असंच मग आजच करायचे का? आजच म्हणजे बरं ठीक आहे, पण एका अटीवर. मी पार्टी देईन तुम्हाला, पण मी तुमच्यावर ड्रिंक्स घेणार नाही, चालेल? चालेल चालेल चालेल. काय प्यायचे ती प्या एकदा. चला. आपला ज्यावर जिव्हाळा लागतो अशा तत्वासाठी जगणं आणि त्यासाठी मरणं, याहून अधिक संतोष काय? आपलं अपुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक आत्मे उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आपल्या आत्म्यात आहे. अशी जाणीव होणं यापेक्षा अधिक समाधान ते काय असणार? आता कळलं का? आत्मा म्हणजे काय हे कळलं का तुला? पण त्याचं त्यामुळे मिळणारं समाधान हे पण तुझ्या लक्षात आलं का? तो धडा पूर्ण वाच, म्हणजे तुला लक्षात येईल. कळलं? आणि त्याप्रमाणे उत्तर लिहायचे. आता वाच बघू, पुढचं वाच. आता उद्या गणिताचा पेपर आहे ना, चल आता गणित करायला घे. सगळे गणित सोडवले. लाज नाही वाटत तुला दारू प्यायला? अरे तिकडे हॉस्पिटलमध्ये तुझी बायको तुझी वाट बघत होती, तिला आज डिस्चार्ज मिळणार होता, म्हणून मी आणि सुधाकर राव तुझी वाट पाहत तिथं बसलो होतो. आणि तू असा जिंकून गावभर हिंडतोस. मी स्वतःहून घेतलेलं नाही बाबा. दोस्त म्हणाले मला मुलगी हे काय मुलगी झाली म्हणून फोर्स केला. अरे चंद्रकांत, आम्हाला पण थोडी पाज म्हणून. मी स्वतः नाही बाबा, मी स्वतःहून घेतली नाही. अरे पडलो ना बाबा, धक्का मारताय लागला. भाऊजी आलेले दिसतात, काहीतरी गडबड वाटते. तू आराम कर, मी बघून येतो. आलोच. अरे लोक तुला वाटेल ते प्यायला देतील, तुला अक्कल नको? बरे झाला तुमचा शहाणपणा. अहो आयुष्यात कधी 4 माणसं जोडता आली का? अहो जनरीत सांभाळायची म्हणजे 4 चौघात असं वागणं आलंच. आणि नाही गेला तो तिला आणायला तर काय अडलं का? आलीच ना ती घरी, उगीच बोलताय लेकराला. भाऊजी मित्र आम्हाला सुद्धा आहेत, पण त्यांच्या नादी लागून आम्ही आमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या टाळत नाही. अहो ज्यांच्यामुळे आपल्या संसाराचं नुकसान होईल अशा लोकांची संगत टाळावी माणसानं. सावकाश सावकाश सावकाश. चल सुधाकर, माझ्याच घरात येऊन मला अक्कल शिकवायची गरज नाही. माझं आयुष्य मी अठ्ठल तसंच जगेल, तुला काय फरक पडणार आहे? अरे मूर्खा, तुझ्या बायकोच्या आजारपणाचा बाळणपणाचा खर्च यांनी करायचा आणि वर त्यांनाच उलटून बोलतोस. स्वतःची कर्तव्य नीट पार पाडता येत नसतील तर माणूस म्हणून कशाला जगता तुम्ही? याला काय माणसाचं जगणं म्हणतात का बाबा? अरे ज्याच्या इच्छेला भावनेला कवडीची किंमत नाही त्याने कसं जगायचं? हे असंच जगायचं. भाऊजी तुम्ही मला जे काय बोललात त्याबद्दल मला अजिबात राग नाही. तसं पाहिलं तर आजपर्यंत मी तुम्हाला कधीच काही बोललो नाही, पण आज अगदी तसाच प्रसंग घडला म्हणून मला बोलावं लागलं. अहो आजपर्यंत जे काही झालं ते गंगेला मिळालं, पण निदान यापुढे तरी सुधारा. लेक्चर व्हेरी गुड. म्हणजे आमच्याच घरात येऊन आम्हालाच उपदेशाचे डोस पाजते काय? सुधाकर बस चला. अति होते. अहो तुम्हाला भेटण्यासाठी तो थांबला आणि तुम्ही? तू गप असशील का जरा? याने पाळणपणाचा खर्च केलाय ना.
केलंय ना मी 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 कर्ज काढून यांचे पैसे परत कर. हात बांगड्याने भरले मी हातात. चल निघा आता. जा. मला काय म्हणावं या नशिबाला. आमच्याच घरात. अहो जरासं लवंगाने आलं देऊ का? हं? नको. मी मामांजीना उठवते, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या. नाही नको. कोणाला उठवू नको. बरं वाटेल मला. आणि तू झोपत आहे. थोडस गरम पाणी तरी घ्या. आणि हे बघा, तुम्ही खरंच डॉक्टरांना दाखवा. हल्ली अदनामधनं सारखा ताप येत असतो तुम्हाला. किती त्रास होतोय तुम्हाला त्याचा? मला तर हा त्रास कधी कधी होतो, पण तुला तर हा त्रास नेहमी सोसावा लागतो. तुझ्या त्रासापेक्षा माझा त्रास काहीच नाही. छे, त्रास कसला त्यात? आपल्या हातून काही चूक झाली तर थोड्या मोठ्यांचे 4 शब्द ऐकावे लागणारच. चालायचंच. सुरुवातीला वाईट वाटायचं, पण आता हळूहळू अंगवळणी पडायला लागले. ते जाऊ दे, पण तुम्ही एवढं तरी मनावर घ्या की तुमचं पिणं हळूहळू कमी करा. आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायला हवा. विशू मोठा होत चाललाय, त्याला चांगलं शिक्षण द्यायला हवं. आपल्या मुलीच्या भविष्याची सोय करायला हवी. प्रेमा, तुला काय वाटतं? मला हे सगळं कळत नाही का? पण आपल्या घरात कोणाचं चालतं का? आई म्हणेल तेच खरं. पण आपण आपला विचार करायला नको का? बरोबर तुझं. तू बघतेच आहेस, आजपर्यंत बाबाने सुद्धा आईच्या विरोधात जाऊन एकही पाऊल उचललेलं नाहीये. या घरामध्ये आई म्हणेल तेच खरं होतं. ती स्वतःच्या मर्जीनुसारच वागते. आजपर्यंत तिने कोणाचंही ऐकलेलं नाहीये या घरामध्ये. या तिच्या स्वभावामुळे मला किंवा तुला आपल्या दोघांनाही मनासारखं वागता येत नाही. आपल्याला या घरामध्ये किंमत नसल्यामुळे आपल्या भावना, आपलं मन कधी कधी वाटतं प्रेमा की या सगळ्यांच्या पलीकडे जावं, सोडून जावं. असंही वाटतं की आईने या घरासाठी जे कष्ट घेतले, आम्हाला लहानाचं मोठं केलं, तिच्यामुळेच हे घर उभं राहिलं. त्यामुळेच तिला दुखवायची इच्छा होत नाही ग. पण एक दिवस तिला आपली चूक कळेल. आपले चांगले दिवस येतील. आजपर्यंत याच आशेवर मी लग्न झाल्यापासून जगत आले. देव जाणे अजून किती काळ हे सहन करायचंय. अहो आई, चहा करून ठेवलाय तुमच्यासाठी. हा, घ्या बरं का. सुनबाई, सकाळी सकाळी कुठे गेली होतीस ग? अहो आम्ही की नाही मॉर्निंग वॉकला गेलो होतो दोघं. म्हणजे कुठे? अगं आई, मॉर्निंग वॉक म्हणजे प्रभात फेरी. प्रभात फेरी. अहो संध्याकाळच्या पार्टीचं लक्षात आहे ना? हे सर्वाद्य सर्व शक्ती, हे जगतवरा जगतपती साई व्हावे. ही बया कशी अजून उठली नाही? कसली काळ झोप लागली मेलीला. हे जगतवरा जगतपती साई व्हावे, सतत गती या लेकरा कारणे जे जे काही ब्रह्मांड. आई, तिला उठवू नकोस. ती रात्रभर जागली. घरातली कामं कोण करणार? तिचा बाप. तू बघतोस ना, 8 दिवस सगळी कामं करावी लागतात मला. कंटाळा आलाय मला. अगं मग वहिनीला सांग ना, काय फरक पडणार आहे? प्रति ती कशाला करील? तिच्या मागे काय कमी व्याप आहेत?
अरे बाबा, तिच्या वडिलांच्या व्यवसायात मदत करते म्हणून 3-4 हजार रुपये दर महिन्याला देतात तिला. 3-4 हजार त्याचा काय उपयोग आहे का आई? त्याच्यापेक्षा तिचा जास्त खर्च नटण्या मुरडण्यात आणि पार्ट्यातच होतो. हे पा भाऊजी, आम्हाला आमचं स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं. शिवाय माझे डॅडी यांच्यासाठी मोठा बिझनेसचा प्लॅन आखतायत. त्यामुळे पार्ट्या वगैरे आम्हाला अटेंड कराव्याच लागतात. प्लॅन? बहिणी, तुमचा तो काय प्लॅन आहे तो इतक्या वर्षात कोणालाच कळलेला नाहीये. हे बघ, मोठा उद्योगधंदा सुरू करायचा ना म्हणजे त्यासाठी भरपूर पैसा आणि वेळ द्यावा लागतो. आणि एकदा का स्वतंत्र बिझनेस सुरू केला ना म्हणजे मग मी एक मोठा बिझनेसमॅन होईन. आणि हे माझ्या लताचं स्वप्न आहे. काय स्वप्न झाली पूर्ण या घरात स्वप्न. वाट बघा. हे काय सुनबाई, अगं कालच तुला हॉस्पिटल मधून घरी आणलं, लगेच कामाला लागलीस? अगं थोडी विश्रांती घे. तुझ्या नशिबात विश्रांती नाही हेच खरंय. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मामनजी. माझ्या नशिबात काय वाईट आहे? एवढं भरलेलं घर आहे, थोडंफार उन्हा अधिक चालायचंच. बरं तुम्ही बसा, मी चहा ठेवते तुमच्यासाठी. आणि हो, तुम्हालाही आंघोळीला पाणी काढते. नाही पाणी मी घेतो. तू एक काम कर, माझा पटापट डबा तयार कर. ओ मग तुम्ही जाऊ नका ना कामाला. का? आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. नाही मला बरं आहे, तू काळजी करू नकोस. हे बघा, संध्याकाळी येताना तरी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या. सुनबाई, खऱ्या विश्रांतीची गरज तुला आहे. खरं तर काल तुझा भाऊ तुला माहेरी नेण्यासाठी आला होता, याची परवानगी घेण्यासाठी थांबला होता. आणि हे साहेब आले तेव्हा शुद्धीतच नव्हते. खरंच मी काल सुधाकरशी तसं वागायला नको होतं. कधी कधी मी असं का वागतो ते माझं मलाच कळत नाही. चुकलंच माझं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी सुधाकरांना फोन करून त्यांची माफी मागेन. सुधाकर जे आहेत का? मी चंद्रकांत बोलतोय. हा नमस्कार. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सुधाकर. नाही नाही, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. काल मी असं विचित्र वागायला नको होतं तुमच्याशी. माझं मलाच कळलं नाही मी असं का वागलो ते. खरं तर मी माफी मागण्यासाठीच फोन केला होता. ठीक आहे, झालं गेलं विसरून जा. नाही, हा तुमचा चांगुलपणा झाला, पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पुन्हा असं होणार नाही. ओके, मी 1-2 दिवसात भेटून जाईन. ओके. चंद्रकांत, काय झालं तुला? बरं नाही वाटत का? जरा पोटात दुखतंय. हात दुखतोय का रे? डॉक्टरकडे जायचं का? चल चल चल, याला घेऊन जाऊया आपण. त्या सोनेरी हरणाला पाहिलं आणि रामाजवळ हट्ट धरला की तुम्ही त्या सोनेरी हरणाला पकडून आणा आणि मला त्याची कातडी आणून द्या. मी त्याची चोळी शिवेन. पण आई, राम तर देव होता, मग त्याला कसं कळलं नाही की राक्षस हरिण म्हणून आलाय? अरे रामाने मानवी जन्म घेतला होता. माणसाचं दुर्दैव हे मायावी रूपच माणसाच्या आयुष्यात येतं. आपण त्याला फसायचं नसतं. फसलं तर काय होतं हे दाखवून देण्यासाठीच त्यांनी सीतेचा हट्ट पुरवायचं ठरवलं आणि हरणाचा पाठलाग केला. भाऊजी, तुम्ही असे अचानक? वहिनी, दुपारी चंद्रकांतच्या पोटात दुखायला लागलं म्हणून त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. हे सांगायला आलोय तुम्हाला. तस घाबरसारखे काही नाहीये, तुम्ही आमच्यावर चला. एक मिनिट. मामनजी, मामनजी. तरी मी त्याला 1000 वेळा सांगितलं होतं, पीत जाऊ नकोस म्हणून, पण आमचं ऐकणार कोण? बाबा, अहो काय झालं? अगं प्रेमा, एवढं घाबरायला काय झालं? काय नाही, जरा पोटात दुखत होतं म्हणून ऍडमिट केलंय मला. पण आता डॉक्टरने गोळ्या दिल्यात.
बरं वाटतंय आता पहिल्यापेक्षा. नवऱ्याला काही झालं की बायकोला काय वाटतं हे कळण्यासाठी बायकांचा जन्म घ्यायला हवा. हॅलो. हॅलो डॉक्टर. कशी आहे तब्येत डॉक्टर? आता एक इंजेक्शन देतो म्हणजे पूर्ण बरं वाटेल. डॉक्टर यांना लवकर बरं वाटेल ना? हो, आणि काळजीचं काही कारण नाही. तुम्ही संध्याकाळी यांना घरी घेऊन जाऊ शकता. फक्त 2-4 दिवस आराम केला म्हणजे झालं. ठीक आहे. आणि हो, एक्सरे काढलेले आहेत, रिपोर्ट्स उद्या येऊन घेऊन जाऊ शकता. ओके. टेक केअर. थँक्यू. ओके.